नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आले आहे मस्त असे रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर. अगदी रेस्टॉरंट स्टाईल म्हणजे त्यापेक्षाही अप्रतिम लागतं. ह्या पद्धतीने जर तुम्ही हे मटर पनीर कराल, खूप अप्रतिम चव आहे मंडळी. गणपतीच्या धावपळीत मला काही रेसिपी अपलोड करता आल्या नाहीत, सो मंडळी मी अगोदरच करून ठेवलेली रेसिपी होती, सो मी आता अपलोड करते हे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कांदा, आलं आणि लसूण छान असं भाजून घ्यायचं आहे. ह्याचा व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे, सो इथे कांदा, आलं, लसूण तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत. थोडासा लालसर झाला की आपण ह्यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये इलायची आणि दालचिनी आणि 2 तेजपत्ता आहेत, म्हणजे 4 इलायची, 1 दालचिनी आणि 2 तेजपत्ता. सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून छान असं परतून घ्यायचं आहे. मिठाने काय होईल, कांदा लवकर भाजला जातो आणि टोमॅटो सुद्धा. आता छानपैकी मिक्स केल्यानंतर यामध्ये 3 टोमॅटो कट करून घातलेले आहेत. सोबतच 1 चमचा मगज बीज आणि 7 ते 8 काजू घालून घ्यायचे आहे. काजू आणि मगज बीजने पनीरची भाजी, कोणतीही पनीरची भाजी करा तुम्ही, यामध्ये काजू आणि मगज बीज दोन्ही घालायचं आहे. मस्त अशी चविष्ट भाजी होते. सोबतच आपण यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. काश्मीरी लाल तिखटने काय होईल, ह्या ग्रेव्हीला छान असा रंग येईल. सोबतच अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. अगदी टोमॅटो पूर्णपणे शिजवून द्यायचा आहे. असंच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो छान भाजून झाला की आपण ह्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालून घ्यायचं आहे मंडळी. पाणी घालून आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे. अवघे 7 ते 8 मिनिटात हे पाणी आटून होईल. छान असं पाणी आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आपण मंडळी. छान असं मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. अजिबात स्किप करायची नाही. कसुरी मेथीने पनीर खूप छान असं चविष्ट लागतं. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यातील तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा आपण काढून घ्यायचा आहे आणि मिश्रण थंड करून त्याची आपण प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता आपण त्याच कढईमध्ये पुन्हा 4 चमचे तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये पनीर 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. पनीर भाजल्याने काय होईल, आपण जी ग्रेव्ही करू त्या ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे होणार नाहीत किंवा त्याचा भुगा होणार नाही. 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर आपण हे पनीर काढून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीचं जास्त लालसर करायचं नाही. पुन्हा त्याच कढईमध्ये मी इथे 1 बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. सोबत अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचा आहे. 1 बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो दोन्ही ऑप्शनल आहेत. तुम्ही डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये सुद्धा करू शकता, काही हरकत नाही, पण अशा पद्धतीने करा, नक्कीच छान लागेल. 1 बारीक चिरलेला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत. लालसर झाला की आपण ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि आलं लसूण आणि कांदा छान असं भाजून घ्यायचं आहे. 1 मिनिट नंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचा आहे. हे आहे लाल तिखट, जे तिखट असतं ते वालं लाल तिखट आहे 1 चमचा. किंचित अशी हळद आणि किंचित असं मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपण ऑलरेडी ग्रेव्हीमध्ये मीठ घातलेलं आहे, सो इथे मीठ कमीच घालायचं आहे. पुन्हा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती घातलेला आहे. छान असं टोमॅटो पूर्णपणे शिजेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. आता आपण इथे आपण तयार केलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे. ग्रेव्ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण इथे भाजी जास्त शिजवायची नाही, कारण आपण ऑलरेडी वाटाणा शिजवलेला आहे, पनीर सुद्धा तळून घेतलेला आहे. ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी घालून तुमच्या आवडीनुसार दाटसर सैलसर तुम्ही इथे करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण इथे 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि तो सुद्धा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे मी ऑलरेडी शिजवून घेतलेले मटार, ताजे मटार घेतले आहेत, ते मी इथे घातलेले आहे. तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा घेऊ शकता. आणि तळून घेतलेले पनीर आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवा, कारण ग्रेव्ही हाय फ्लेमवर छान उडते, ते अंगावर चटके बसतात. आणि इथे थोडंसं पनीर आपण ग्रेट करून घालायचं आहे. पनीर ग्रेट करून घातल्याने काय होईल, ग्रेव्ही खूप छान थिकही होते आणि चवीलाही लागते. आता आपण इथे 1
आता इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे, तुम्ही बटरही घालू शकता, काही हरकत नाही। आता गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं असंच शिजू द्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। छान असे मिक्स करून घेऊयात। तर मंडळी तयार आहे आपलं मटर पनीर, आहे की नाही मस्त आणि झटपट रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी। थोडी मेहनत आहे पण भाजी तुम्ही बघू शकता, हे पहा मंडळी जवळून सुद्धा मस्तच। तर मंडळी तयार आहे आपलं रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर, आहे की नाही मस्त रेसिपी। तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, खूप छान छान अशा व्हेज रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत, नॉनव्हेज सुद्धा आहेत, सो तुम्ही जाऊन नक्कीच बघा, तुम्हाला रेसिपीज खूप आवडतील। थँक्यू।